समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना ऑगस्ट 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे। या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य करायची आहेत, तुमचा शिक्षण योग, आरोग्य योग, वाहन वास्तू योग, कोणत्या गोष्टींमध्ये विशेष काळजी घ्यावी लागणार आहे याबद्दलची इत्थंभूत माहिती घेऊन मी आज आली आहे। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी। नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात। तुमची सिंह रास आहे। आत्मविश्वासाच्या दृष्टीने किंवा कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याच्या निर्णय क्षमतेच्या दृष्टीने विचार केला तर तुमचे लग्नस्वामी रविदेव ज्यांचं गोचर हे मित्र राशीतून व्ययस्थानातनं होत आहे। 12व्या घरातनं गोचर करणारे रविदेव अर्थात तुम्हाला 16 तारखेनंतर विशेष आत्मविश्वास प्राप्त करून देतील। कोणतेही कार्य करण्यासाठी जी एकसंगता हवी आहे, प्लॅनिंग हवं आहे, ते तुम्हाला त्या माध्यमातून प्राप्त होऊ शकेल। परंतु 16 ऑगस्ट पर्यंत थोडीशी तुमची धावपळ होऊ शकते आणि कामामध्ये दिरंगाई किंवा कंटाळा या काही गोष्टी तुमच्याकडनं वारंवार होऊ शकतात। त्यामुळे विशेष उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। गुंतवणुकीचे योग पाहतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर लग्नात होत आहे। त्यामुळे तुमच्या कर्तृत्वाने आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी अचानक संधी प्राप्त होऊन त्या ठिकाणी गुंतवणुकीचे योग येतील। मग ती रिअल इस्टेटमध्ये असू शकेल किंवा तुम्हाला तुमच्या आर्थिक संचयाकडे घेऊन जाणारा असा शुभ काळ आहे। त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या माध्यमातून काही ठिकाणी पैसा इन्व्हेस्ट करू शकाल। अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे। याचबरोबर तृतीय स्थानाकडे वळूयात। पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने विचार केला या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर लग्नात होत आहे। अर्थात शुक्रदेव तुम्हाला विशेष कृपा करणार आहेत ते 26 ऑगस्ट नंतर। 26 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला थोडासा श्रम या माध्यमातून होऊ शकेल। प्रत्येक कामामध्ये कष्ट आणि त्याचं उत्तमरित्या फळ तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेव विशेष कृपा करतील। मीडिया क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी उत्तम गुणगौरवाची स्थिती या महिन्यात आहे। आणि याचबरोबर ज्यांचं बँक क्षेत्रामध्ये नोकरी आहे, काम आहे, अशा व्यक्तींना सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम राहणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये तुमची प्रगती किंवा नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी मातृसौख्य देणारा चतुर्थ स्थान या ठिकाणी असणारे मंगळदेव जे दशमातनं गोचर करत आहेत आणि 7व्या दृष्टीने चतुर्थाला पाहत आहेत। त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना वास्तू आणि वाहनाचं सौख्य प्राप्त होऊ शकतं। नवीन वास्तू घ्यायची आहे, वाहन घ्यायचे, त्याची संकल्पित तुमची जी वास्तू आहे ती साकारण्यासाठी आर्थिक किंवा घेण्यासाठी तुम्हाला जी चॉईसची मदत लागणार आहे ती तुमच्या जोडदाराकडनं किंवा व्यावसायिक पार्टनरकडनं सुद्धा प्राप्त होऊ शकते। अर्थात हा संपूर्ण महिना वास्तू आणि वाहन खरेदीसाठी अतिशय उत्तम म्हणता येईल। मातृसौख्य सुद्धा तुम्हाला भरभरून या महिन्यात मिळणार आहे। पंचम स्थानाकडे वळूयात। पंचम स्थानावर आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो। पंचम स्थानामध्ये असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर मंगळदेवांच्या युक्त दशमात होत आहे। 26 ऑगस्ट नंतर लाभात गोचर करतील। अर्थात पंचम स्थानाचे अधिपती वृषभेत गोचर करतात, शुक्रदेवांच्या राशीत गोचर करतात। त्यामुळे प्रेम प्रणय हा या महिन्यामध्ये उत्तम स्थितीमध्ये दर्शवतो। किरकोळ प्रमाणामध्ये वादाचे प्रसंग उभे राहू शकतात। मंगळदेवांची अष्टम दृष्टी ही पंचमावर आली आहे, त्यामुळे हा प्रसंग उभा राहू शकतो। त्यामुळे विशेष काळजी घ्या। कुठल्याही गोष्टीचा तणाव निर्माण होणार नाही तुमच्याकडनं किंवा तुम्ही त्या गोष्टीला इग्नोर करू शकाल तर नक्की करा। फार मोठ्या प्रसंगात जाण्यापेक्षा तो शब्द किंवा ते वाक्य सोडून दिलेलं कधीही चांगलं असं म्हटलं जातं, तर तो एक तुमच्यासाठी उत्तम पर्याय म्हणता येईल। त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण घेणाऱ्या वर्गाला 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण अर्जित करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला हा उत्तम योग आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र हे तिन्ही विषयाचं ज्ञान अवगत करून घेताना किरकोळ प्रमाणात त्याच्या अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून तुम्हाला तो अभ्यास स्मरणात राहत नव्हता, विशेष लक्षात राहत नव्हता, तर तो तुम्हाला स्मरणात राहू शकेल। अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे। त्याचबरोबर ज्यांचं सायन्स साईडनी, कॉमर्स साईडनी किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामधलं शिक्षण सुरू आहे त्या वर्गाने सुद्धा या महिन्याच्या 26 ऑगस्ट पर्यंत अभ्यासामध्ये एकसंगता कशी राहील याकडे विशेष लक्ष द्या। कारण 26 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यासामध्ये गॅप राहू शकतो किंवा विस्मरण होणं किंवा अभ्यासातली एकसंगता कमी होणं या काही गोष्टी जाणवू शकतात। 26 ऑगस्ट नंतर तुम्हाला उत्तम कालावधी आहे। मेडिकल क्षेत्र, MS करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा हा महिना पूर्ण महिना चांगला आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं जे ज्ञान अवगत करत आहात तर त्या ज्ञानाचं
अतिशय उत्तम उपयोग तुम्हाला भविष्यात होणार आहे किंवा तुम्ही ते जो अभ्यास करताय तो स्मरणात राहण्यासाठी सुद्धा उत्तम, कारण मंगळदेव हे अष्टम दृष्टीने तुमच्या पंचमाला पाहतायत, ते तुमच्यावर विशेष कृपा करतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला स्मरणात राहील अभ्यास केलेला आणि त्याचबरोबर तुमचं प्रॅक्टिकल सुद्धा उत्तमरित्या राहू शकेल। त्याचबरोबर ज्यांचं लॉ क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे त्या अशा वर्गाने थोडीशी काळजी घ्यायची आहे। तुम्हाला 26 तारखेपर्यंत तुमच्या अभ्यासक्रमाबाबतीमध्ये विशेष लक्ष देण्याची मी सूचना देत आहे। असणारी शनिदेवांची रास आणि शनिदेवांचं गोचर सप्तमात होत आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये ओटीपोटाच्या तक्रारी महिला वर्गाला जाणवू शकतात किंवा काही अन्नपदार्थ, शिळे अन्नपदार्थ खाण्यात आलेत आणि त्या माध्यमातून पोटदुखीचा त्रास होणं, अशा काहीशा अडचणी येऊ शकतात। तर विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे। आहारावरती नियंत्रण आणि योग्य आहार घेणं तुमच्यासाठी उत्तम राहू शकेल। त्याचबरोबर सप्तम स्थानाकडे वळूया। जोडीदाराचं सौख्य आणि पार्टनरशिपचे बिझनेस या स्थानावर आपण पाहत असतो, तर पार्टनरशिपचा व्यवसाय तुमचा सुरू करायचा आहे तर तुमच्यासाठी ग्रहस्थिती उत्तम आहे, कारण शनिदेव सप्तमातनच गोचर करत आहेत। उत्तमरित्या तुम्हाला कार्यामध्ये गती प्राप्त करून देतील, कारण शनिदेव आता सध्या वक्रस्थितीमध्ये आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत किंवा त्यांचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही। जोडीदाराचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळेल। ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो। या महिन्यात तुम्हाला विवाहासाठीचे शुभ संकेत आहेत, परंतु तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे विवाह योग सुरू आहे का आणि त्याचबरोबर विवाह योगासाठीचे शुभ संकेत आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरतं आणि त्या माध्यमातून आपण अधिक माहिती सुद्धा जाणून घेऊ शकतो। फक्त राशीपत्रिकेनुसार आपण गुरु कितवा सुरू आहे आणि त्या गुरुच्या माध्यमातून तुम्हाला विवाहाची स्थळं येतील का ही माहिती घेऊ शकतो। तर त्या दृष्टीने विचार केला तर विवाहाची स्थळं तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात। गुरुदेव तुम्हाला दशम स्थानामध्ये असल्यामुळे 10वा गुरु सुरू आहे, तर तो तुम्हाला 10वा गुरु अतिशय उत्तम राहील विवाहासाठी, विवाहाचं कार्य सिद्धीस नेण्यासाठी। करिअर स्थानाकडे वळूयात। भाग्योदयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो। तुम्हाला तुमचा भाग्योदय घडून आणण्यासाठी, भाग्योदयामधील अडचणी कमी करण्यासाठी काही उपासना मी सुचवणार आहे। तुमचे भाग्येश मंगळदेव यांचं गोचर हे दशमातनं होत आहे, त्यामुळं तुम्हाला तुमच्या नोकरीबाबत, व्यवसायाबाबत तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करायला लावणं आणि त्या माध्यमातून तुमच्याकडनं प्रयत्न करून घेणं असे शुभ संकेत या महिन्यात 26 तारखेपर्यंत आहेत। दशम स्थानाकडे वळूयात। खरेदी विक्रीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा महिना मध्यम स्थिती आहे। व्यावसायिक वर्ग या महिन्यात सुखावणार आहे, उत्तम स्थिती आहे। कॉस्मेटिक, रबर, प्लास्टिक, संगणक क्षेत्र या संदर्भातील व्यावसायिक वर्ग किंवा नोकरदार वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे। टेक्निकल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा उत्तम आहे। जे शिक्षक वृंद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे, आनंददायी, उत्साहदायी आहे। किरकोळ प्रमाणात ज्या अडचणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या की आत्मविश्वासामध्ये कमी किंवा एकसंगता कमी, अशा काही तक्रारी शिक्षक वृंदांना सुद्धा जाणवणार आहेत, वारंवार जाणवणार आहेत किंवा एन्झायटी जाणवणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला जे कार्य करायचं आहे ज्ञानदान करण्याचं त्यामध्ये थोडीशी कमतरता आहे की काय असं स्वतःला वाटणं, अशा काही नक्कीच गोष्टी घडू शकतात। तर तुमच्यासाठी उपासना देणार आहे ती नक्की करा। लाभाचे योग पाहत असतो, या दृष्टीने विचार केला तर लाभस्थिती उत्तम राहणार आहे, कारण लाभस्थानात बुधदेवांची रास आहे आणि बुधदेव लग्नातनं गोचर करत आहे, त्यामुळे संपत्तीसाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी, अडथळे या येणार नाहीत। धन प्राप्तीसाठीचे योग उत्तम आहेत। त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात फिरण्याचे योग जास्त प्रमाणात आहेत। किरकोळ प्रमाणात आजारपणासाठी, अगदी अल्प प्रमाणात आजारपणासाठी खर्च होऊ शकतो। फिरण्यासाठी, पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो आणि इन्व्हेस्टमेंटचे योग सुद्धा उत्तम आहेत, त्यामुळे त्या माध्यमातून तुमचा पैसा हा इन्व्हेस्ट होऊ शकतो। उत्तम स्थिती आहे। ज्यांना परदेशात जायचे, परराज्यात जायचे आणि नोकरी करायची आहे अशा वर्गासाठी सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो। थोडीशी प्रयत्नांची जोड तुम्हाला द्यावी लागणार आहे। नोकरीसाठी किंवा फिरण्यासाठी परदेशात जायचे अशा वर्गासाठी मध्यम स्थिती दर्शवत आहे। आता आपण सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना। उपासना कोणती करायची ते समजून घेऊया। सप्तम स्थानात तुमच्या शनी आहेत, भाग्याला तिसऱ्या दृष्टीने पाहतायत, त्यामुळे काय होतं की तुम्हाला कुठलंही कार्य करताना थोडासा विलंब होतो किंवा त्यामध्ये संकट येतात आणि मग ते काम पूर्ण होतं। असं होत आहे तर याच्यासाठी आपण उपासना पाहणार आहोत, ती म्हणजे मारुती रायाची। दररोज मारुती स्तोत्र वाचनात ठेवा किंवा शनिवारी मारुतीचं दर्शन घेत चला, पहा तुमच्या जीवनातील संघर्ष आणि कटकटी कमी होतील।
कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये अर्थात नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या तक्रारी ह्या कमी झालेल्या दिसून येतील. त्याचबरोबर ज्यांना शिक्षण अर्जित करायचे अशा वर्गाने गणपती स्तोत्राचं पठण करा किंवा गणपतीचं दर्शन घेत चला मंगळवारी आणि चतुर्थीला. या माध्यमातून सुद्धा तुमचं शिक्षण उत्तमरित्या पूर्ण होऊ शकेल. त्याचबरोबर ज्यांना आत्मविश्वासामध्ये कमतरता जाणवते किंवा कामामध्ये असं वाटतं की मी थकले किंवा मी थकलोय, आता मला काम होत नाहीये, अशा वर्गाने दररोज रामरक्षेचं पठण करत चला. तुम्हाला रविदेवांची कृपा विशेष प्रकारची होऊ शकेल. 16 तारखेपर्यंत तुम्हाला रविदेव हे व्ययस्थानातनं गोचर करतायत, त्यामुळे ह्या अडचणी येऊ शकतात. तर रामरक्षेचं पठण तुम्ही संपूर्ण महिना करा किंवा किमान 16 तारखेपर्यंत करू शकाल. आणि त्याचबरोबर कुठल्या गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे तेही समजून घेऊयात. या महिन्यामध्ये तुम्ही जो नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करणार आहात तर त्या प्रयत्नामध्ये त्याची जोड ही आध्यात्मिक उपासनेची तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे ती कार्य पूर्ण होताना काही ज्या अडचणी येतात सातत्याने त्या कमी होण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे तुमच्या तब्येतीकडे आणि उद्योग व्यवसाय नोकरी याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार याची माहिती घेतली. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या ज्यातून तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटणार आहे अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.